नमस्कार सर्वांना. तर मग आलो आम्ही हॉलमध्ये. म्हटलं आता बड्डे सेलिब्रेट करायला लागते. एक नंबर मस्तपैकी श्रेयांश भाऊने एंट्री मारली. काय म्हणे, मला थार पाहिजे म्हणे, मी थारमधून एंट्री मारन म्हणे. आणि मस्त कारंजे गिरंजे लई लोक आले होते बड्डेले. सगळ्यांनी भेटला श्रेयांश, मस्त एन्जॉय केलं. जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल ना, तर मग तुम्ही माझ्या यूट्यूबचा व्हिडिओ पाहिजे, मी लवकरच टाकणार आहोत. आणि मग बड्डे गिड्डे झाला. मग म्हणे आता मी गिफ्ट फोडतो म्हणे. लई लोकांना त्याला गिफ्ट जमा केले होते. मग आता गिफ्ट फोडायला बसला. मनू आत्या आणि दद्दू काकाले म्हणते, तुम्ही पण या म्हणे, माझ्या गिफ्ट फोडू लागा म्हणे मला म्हणे. मग आले बाई त्याचे मनू आत्या, मंजिरी आत्या, दद्दू काका गिफ्ट फोडू लागासाठी. ह्याला बास्केटबॉल भेटला तर लयच खुश. मग म्हणे कोणत्या दुधाची बाटली दिली म्हणे पप्पा म्हणे. मग पप्पा काय म्हणे, अरे दुधाची बाटली नव्हे ते, माझ्यासाठी दिलं म्हणे परफ्यूम. मग हा काय म्हणते, पप्पा तुमचा काय कार्यक्रम होता काय? बाबाचा कार्यक्रम होता रिटायरमेंटचा माझ्या बड्डे सोबत. त्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमासाठी माझ्या बाबाला दिलंय गिफ्ट आहे परफ्यूमची बॉटल म्हणे. आणि मग बाप्पाला काय म्हणते, हा पप्पा तुम्ही पहिले नाव पहा गिफ्टवरचं, मग मी फोडतो म्हणे गिफ्ट. मग यानं पप्पानं नाव पाहून घेतलं पहिले. याला काही वाचता येत नव्हतं, इंग्लिशमध्ये लिहिलं आहे म्हणे ते म्हणे. हा स्पेलिंग वाचून दाखवून आला. तर पप्पा म्हणे आणि इकडे मीच वाचतो म्हणे. आणि मग नाव घेऊ वाचलं. आणि मग यानं घेतलं फोडासाठी. तो बाई घेतलं यानं फोडासाठी. मग काय म्हणे, पप्पा रिमोटची कारही भेटली म्हणे मला म्हणे. बाप्पा लयच नाचून राहिलं होतं हे का मला म्हणे, रिमोटची कारच घेऊन द्या, रिमोटची कारच घेऊन द्या. आणि पाय म्हणे आता एक नाही 3 रिमोटच्या कारा भेटल्या म्हणे मस्तपैकी. रिमोटची कार चालली गेली पलंगाखाली. चहा मायला निघूनच नव्हती राहिली बाहेर. मग ह्यानं रिमोटचे बटणं दाबदूब केले इकडून तिकडून. आणि काय म्हणे, पप्पा गाडी कशी बाहेर काढू? आणि त्याला बटन आहे म्हणे ऑटोमॅटिकमध्ये, एकाच हातानं बटन दाबलं तरी गाडी बाहेर येते म्हणे. आणि काढली बाई त्यानं गाडी बाहेर. आणि